नक्की. हा, सगळ्यात आधी माझा सगळ्यांना नमस्कार. आणि या ठिकाणी माझा हा प्रथमच कार्यक्रम आहे. किशोर मोहनसोबत माझे कार्यक्रम भरपूर झाले, पण या ठिकाणी माझा हा पहिल्यांदाच कार्यक्रम आहे. तर काही चूक झाली तर सांभाळून घ्या आणि कार्यक्रम हा चांगलाच होणार आहे. पण त्याआधी त्या देवीला आणि तुम्हाला पहिली वंदना करायची आहे. तसेच सगळ्यांना आधी नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा देते आणि माझ्या कार्यक्रमाला मी सुरुवात करीत आहे. कार्यक्रमाला सुरुवात करायची. थंडी वाजते सगळ्यांना? थंडी वाजते का? कार्यक्रमाला सुरुवात करायची. ढोलकीने साथ दिली या धरणी, म्हणून मी गाते आज या चरणी. आज या क्षणी तुम्हा रसिकांच्या मी रारो कोणी स्मरतालाचा घ्या सुगंध मनी, करीते मी मुजराया रसिका. करीते मी मुजराया करीते मी मुजराया ओ रसिका. करीते मी मुजराया महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज, स्वराज्य रक्षक संभाजी महाराज यांना
नवरात्री उत्सव या उत्सवानिमित्त आजचा हा कार्यक्रम शक्तीपुरेचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे आणि आयोजक आहेत जय महाराष्ट्र मित्र मंडळ गुरववाडी. तर यांना सर्वप्रथम माझा शाहिरी मानाचा मुद्रा करते की त्यांनी मला माझी ही कला सादर करण्याची संधी दिलेली आहे. त्याबद्दल आयोजकांचा मनापासून आभार मानते. तसेच सगळ्यांना पुन्हा एकदा नवरात्रीच्या शुभेच्छा देते आणि मला आज संगीताला साथ देणार आहेत ते म्हणजे कीबोर्डला साथ देणार आहेत आमचे स्वप्नीलदादा जाधव, बँजोला साथ देणार आहेत प्रणीतदादा मोहिते उर्फ दोदो, ऑक्टोपॅडला साथ देणार आहेत सुजितदादा जुळे, ढोलकीला साथ देणार आहेत आशिषदादा पेडणकर. त्याचप्रमाणे माझे गुरुवर्य माझे वडील कवी सहशाहीर विवेकजी शेलार, तसेच ढोलकीला आशिषदादांसोबत त्यांना अजून एक साथ देणार आहे तो म्हणजे माझा भाऊ विवेक शेलार, माझी शाखा जय भवानीनाथ मंडळ चिंचवली शेलारवाडी. आणि त्याचप्रमाणे आम्हाला कार्यक्रमाच्या ठिकाणी वेळोवेळी सुखरूप पोहोचवणारे संतोषदादा मोरे, युट्यूबर ऋतिकदादा देवरुखकर. तर यांना सर्वप्रथम माझा शाहिरी मानाचा मुद्रा करते. त्याचप्रमाणे माझा हा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचवत आहे ते म्हणजे साऊंडवाले दादा आहेत. तर त्यांना सुद्धा माझा शाहिरी मानाचा मुद्रा आणि माझा हा कार्यक्रम बघण्यासाठी इथे असलेल्या सर्व तमाम रसिकजनांना माझा शाहिरी मानाचा मुद्रा, मानाचा मुद्रा, मानाचा मुद्रा. त्याचप्रमाणे आजचा हा कार्यक्रम माझा ज्यांच्यासोबत आहेत ते म्हणजे माझे प्रतिस्पर्धी तुरेवाले शाहीर किशोरजी सनस. तर यांनाही या शक्तीवाली शाहीर वैद्य शेलारीचा शाहिरी मानाचा मुद्रा, मानाचा मुद्रा, मानाचा मुद्रा. त्याचप्रमाणे तुरेवाले शाहीर यांनी आपलं प्रमाणपत्र प्रश्नपत्र घेऊन यायचं आहे. माझ्या कार्यक्रमाला मी सुरुवात करत आहे. सगळ्यांचं नीट लक्ष असू द्या. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभा निर्विघ्नं कुरु मे देवो सर्वकार्येषु सर्वदा. देवी तुझ्या चरणी आज वंदन
करतो भक्तीच्या ओव्या तुला अर्पण करतो संकट टळोत सुखाचा वर्षा संकट टळोत सुखाचा वर्षा आणि देवी तुझ्या कृपेने घराघरात प्रकाश हो आई तुझ्या भक्तीनेच संसार जळतो तुझ्या नावानेच भक्तांचा जीव सजतो भक्तीच्या ओव्या गाऊन तुझ्या चरणी नतमस्तक होतो भक्तीच्या ओव्या गाऊन तुझ्या चरणी नतमस्तक होतो आणि देवी तुला आज आम्ही शतशः प्रणाम आणि म्हणून काय म्हणायचंय ह्या नवरात्री ह्या नऊ देवींची नऊ देवी म्हणजे कोण तर शैलपुत्री ब्रह्मचारिणी चंद्रघंटा कुष्मांडा स्कंदमाता कात्यायनी कालरात्री महागौरी आणि सिद्धिरात्री तर अशा नऊ देवींना आपण 9 दिवस त्यांची पूजा करतो मंदिरात जाऊन भजन करतो आणि तिला रोज प्रणाम करीत असतो आणि ती 9 दिवसांमध्ये या 9 देवी आलेल्या आहेत तर मला स्तवन मधून काय सांगायचं नीट लक्ष असू द्या ना घर चाहिए ना संसार चाहिए पण काय म्हणायचंय नव दिवसाची आली नव रूपे घेऊनी नऊ दिवसाची आली नऊ रूपे घेऊनी करते मी वंदना हात जोडूनी भक्तासाठी दुर्गाई तू एक धावनी पेटवून दिवे सारे आनंद देवळात
हिरवी साडी चोळी तुला शोभे मळभट, तुला पाहण्यासाठी झाली गर्दी दाट. या 9 दिवसांमध्ये आपण त्या देवीची पूजा करतो, तिची महापूजा करतो. सर्व भक्तजन तिच्या गाभाऱ्यात, तिच्या पायावरती डोकं ठेवण्यासाठी जातात, नतमस्तक होण्यासाठी जातात. आणि ह्या 9 दिवसांमध्ये तिच्या स्वागतासाठी जी आपण तयारी करतो, अगदी जसं आकाशात चांदणं पडतं त्याचप्रमाणे मंदिरात आपण जी सजावट करतो ती चांदण्याप्रमाणे लुकलुकत असते. म्हणून काय म्हणायचंय, आणि त्या चांदण्याप्रमाणे आपण जी सजावट करतो ती लुकलुकत असते, आणि ती देवी ही चंद्रासारखी सजत असते. म्हणून काय म्हणायचंय, पुनवेची रात चांदणं पडलं डोंगरात, पेटवून दिवे सारे आनंद देवळात. हिरवी साडी चोळी तुला शोभे मळभट, तुला पाहण्यासाठी झाली गर्दी दाट. आशीर्वाद दे ग आई मला मन लावणी, आशीर्वाद दे ग आई मला मन लावणी. करीते वंदना हात जोडून, भक्तासाठी दुर्गाई तुले गडावून. करीते वंदना हात जोडून, भक्तासाठी दुर्गाई तुले गडावून. दिवस नवरात्री बसून घटात, फक्त तुला पूजिती येऊन मंदिरात. दुःख हे सारे माझे घे तू पदरात, सुखी ठेव सर्वांना या जीवनात. वैदेही गाते गुण तुझ्या चरणी, वैदेही गाते गुण तुझ्या चरणी. करीते वंदना हात जोडून, भक्तासाठी दुर्गाई तुले गडावून. करीते वंदना हात जोडून, भक्तासाठी दुर्गाई तुले गडावून. 9 दिवसाची आली नव रूपे घेऊनी, 9 दिवसाची आली नव रूपे घेऊनी. करीते वंदना हात जोडून, भक्तासाठी दुर्गाई तुले गडावून. करीते वंदना हात जोडून, भक्तासाठी दुर्गाई तुले गडावून. करीते मी वंदना हात जोडून, भक्तासाठी दुर्गाई तुले गडावून. बोल श्री गजानन गावदेवी बजरंग जागे. बोला परमहंस गुरु गणपती, कैलास रामचंद्र, पांडुरंगाराम, कृष्ण शांताराम, अखंड नागेश्वरीचा.
गारवाडी यांचा बोल शक्ती तर महापुरुष नाच मंडळ चौकडवाडी गोवळ यांना माझा सर्वप्रथम शाहिरी मानाचा मुद्रा करते आणि त्यांच्याकडून 200 रुपयाचा पारितोषिक आलेला आहे. नाच मंडळ आभारी आहे. तसेच प्रसाद कुंबडेकर यांच्याकडून 51 रुपयाचा पारितोषिक आलेला आहे. नाच मंडळ आभारी आहे. स्तवन झालेले आहे. गाण्याला सुरुवात करीत आहे. नीट लक्ष असू द्या. गणराया तू गेलास तरी नजरेत भासतो विरहान हे मन मन आशीर्वादा गणराया तू गेलास तरी नजरेत भासतो विरहान हे मन मन आशीर्वादा फुलवतो अश्रूंची सरो घडते ढग जसा वरसतो अश्रूंची सरो घडते ढग जसा वरसतो दुःखार पूर्ण तुझ्या चरणी नृत्यात रंग म्हणून बघा काय म्हणायचंय. तुझ्या रे आठवणी रे माझ्या पाणी वाही डोळ्यात त्या गणरायांचं विसर्जन जरी झालेलं असलं तरी सुद्धा त्याच्या येण्याची ओढ ही सर्व भक्तांच्या मनात लागलेली आहे. आणि म्हणून काय म्हणायचं आहे. निसर्गरम्य बदलून गेला डोंगर दरी खोऱ्यात हांबरती गाई वासरा नाराज झाली वनात नवरात्रीच्या नवरात्रीच्या सणाला बाप्पा
आठवण येते मनात. 1 2 3 4 निसर्गरम्यामधून गेला डोंगर दरी खोऱ्यात. आंबरती गाई वासरं नाराज झाली वनात. नवरात्रीच्या सणाला बाप्पा, नवरात्रीच्या सणाला बाप्पा आठवण येते मनात. नवरात्रीच्या सणाला बाप्पा आठवण येते मनात. प्रसंगात तुम्ही धावून या मी हाक मारील देवा. विनविते आज गणपती देवा आम्हावरी कृपा ठेवा. प्रसंगात तुम्ही धावून या मी हाक मारील देवा. होरी भावरी भक्ती माझी सतत ठेवा ध्यानात. होरी भावरी भक्ती माझी सतत ठेवा ध्यानात. नवरात्रीच्या सणाला बाप्पा, नवरात्रीच्या सणाला बाप्पा आठवण येते मनात. 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 गोर गरिबांच्या एका उघड करण्या वर्षाची वारी. भक्तांसाठी हा केला धावूनी येतू भूतळावरी. गोर गरिबांच्या एका उघड करण्या वर्षाची वारी. भक्तांसाठी हा केला धावूनी येतू भूतळावरी. शाही वैद्यी गाते गुण ऐकून घ्या ध्यानात. शाही वैद्यी गाते गुण ऐकून घ्या ध्यानात. नवरात्रीच्या सणाला बाप्पा, नवरात्रीच्या सणाला बाप्पा आठवण येते मनात. नवरात्रीच्या सणाला बाप्पा आठवण येते मनात. निसर्गरम्यामधून गेला डोंगर दरी खोऱ्यात. आंबरती गाई वासरं नाराज झाली वनात. नवरात्रीच्या सणाला बाप्पा आठवण येते मनात. नवरात्रीच्या सणाला बाप्पा आठवण येते मनात. नवरात्रीच्या सणाला बाप्पा आठवण येते मनात. रवींद्रजी
एवढंच हे क्या बात है? आता स्तवन आणि गण झालेलं आहे. एकदा जरा मला तुमचा आवाज येऊ द्या, तर मग किशोर बुवांना आवाज देतील. बारी कशी झाली पाहिजे? एवढाच आवाज. एवढे रसिकजन आज आहे तिथे कार्यक्रम बघण्यासाठी. एवढाच आवाज. जेवलात ना सगळे? हा. किशोर सनस. हा. जिथे कुठे असाल, इथे गर्दीत कुठे लपला असाल तरी सुद्धा चालेल. जिथे कुठे असाल तिथनं जरा बाहेर या आणि माझी गवळण नीट लक्ष देऊन ऐका. गवळण शास्त्रात आहे, पण बुवांना ती गवळण जरा हा तुम्हाला माझ्या पण येणार आणि बुवांना ती गवळण लागणार सुद्धा. आता बुवांचं नाव काय आहे? किशोर सनस. आता या रणांगणात मी कोण आहे? राधा, बरोबर? हे कोण आहे? श्रीकृष्ण. तर आता कान्हाला आवाज येते, अरे कान्हा, जरा कुठं आश्चर्यातून बाहेर ये ना आणि माझी गवळण नीट लक्ष देऊन ऐक ना. तर बघा, गवळण तिला सुरुवात करते. सगळ्यांचं नीट लक्ष असू द्या आणि बुवा तुमचं सुद्धा नीट लक्ष असू द्या. बघा त्या कानाला काय सांगायचं आहे. हरामी हा काना करीतो छेडा छेडी, समजून स्वतःला थोर करतो घर फोडी. हरामी हा कान्हा करीतो छेडा छेडी, समजून स्वतःला थोर करतो घर फोडी. पकडून याला आज याच्या पायात घालते आज बेडी, आणि मोडणार आहे या कान्हाची, आणि मोडणार आहे या कान्हाची आज चांगलीच खोड. आणि म्हणून काय म्हणायचंय? रेकॉर्ड ब्रेक केलाय त्यानं पान फुलच्या गुढ्यात, म्हणतो भेटल जवा मी गुन्ह्यात, मला अटक करा हो पुण्यात. गवळणीला सुरुवात करते, नीट लक्ष असू द्या. इथे महिला मांडव सुद्धा खूप आहेत. तुमचा मान राखूनच मी वारी करणार
आहे. तर बघा काय म्हणायचंय. नंद किशोरा, आता बुवांचं नाव काय आहे, किशोर सनस, पण त्या श्रीकृष्णाला सुद्धा नंद किशोर असं म्हणायचंय. म्हणून काय बोलले, नंद किशोरा अरे लबाड चोरा, नंद किशोरा लबाड चोरा, पडतोय कशाला कोड्याला. किती सांगून कळेना वेड्याला, किती सांगून कळेना वेड्याला, तुला खायाला हायचा वाड्याला. नंद किशोरा लबाड चोरा, पडतोय कशाला कोड्याला. नंद किशोरा लबाड चोरा, पडतोय कशाला कोड्याला. किती सांगून कळेना वेड्याला, किती सांगून कळेना वेड्याला, तुला खायला हायचा वाड्याला. किती सांगून कळेना वेड्याला, तुला खायला हायचा वाड्याला. नंद किशोराला काय सांगायचंय, नंद किशोरा लबाड चोरा, पडतोय कशाला कोड्याला. म्हणजे आता हा श्रीकृष्ण हा लबाड चोर होता आणि तो चोरी करून नेहमी दही दूध खायचा. म्हणून काय म्हणाले, किती सांगून कळेना वेड्याला. आता या श्रीकृष्णाला गौरव एवढ्या समजवताय की तुला का समजत नाही, कशाला चोरी करायला पाहिजे. हा तुला खायला हायचा हायचा वाड्याला, वा हायचा वाड्याला. वाना काही बोलायचं नाहीये, तुला खायला हाय म्हणजे तुला खायला आहे. तुझ्याच घरात, तुझ्या घरात जे दही दूध ठेवलेलं आहे, तू तुझ्या वाड्याला जा आणि ते खा. हो एवढंच बोलायचंय, नाहीतर तुला काहीतरी वेगळं वाटेल. म्हणून काय म्हणाले, किती सांगून कळेना वेड्याला, किती सांगून कळेना वेड्याला, तुला खायला हायचा वाड्याला. दया दुधाचे भरले माठ, कशाला उगाच बोलतोस खोट. आई गुरांनी भरलेत गोट, बाप तुझा आहे लई मोठा शेत. करतोस चोरी नि मारामारी, करतोस चोरी नि मारामारी, जाऊन पाड्या पाड्याला. करतोस चोरी नि मारामारी, जाऊन पाड्या पाड्याला. कसं सांगू कळेना वेड्याला, अरे नंद किशोरा कसं सांगू कळेना वेड्या, तुला खायला हायचा वाड्याला. किती सांगू कळेना वेड्या, तुला खायला हायचा वाड्याला.
कशाला मला उगाच नाडतोस दया दुधाचे माठ तू फोडतोस रस्त्यानं जाताना गोड पण काढतोस उगाच राधेचा पदर ओढतोस ऐका गरज तुला ती गरज काय करावं खोड्याला ऐका गरज तुला ती गरज काय करावं तुझ्या या खोड्याला कसं सांगू कळे ना वेड्याला कसं सांगू कळे ना वेड्याला तुला खायला हायचा वाड्याला कसं सांगू कळे ना वेड्याला तुला खायला हायचा वाड्याला किशोराला बाळ चोरा पडतोय कशाला कोड्याला नंद किशोराला बाळ चोरा पडतोय कशाला कोड्याला किती सांगू कळे ना वेड्याला तुला खायला हायचं वाड्याला किती सांगू कळे ना वेड्याला तुला खायला हायचं वाड्याला किती सांगू कळे ना वेड्याला तुला खायला हायचं वाड्याला किती सांगून कळेना वेड्याला तुला खायला हायचा वाड्याला क्या बात है त्याचप्रमाणे गवळण झालेली आहे. पदाला सुरुवात करण्याआधी बुवांना प्रश्नपत्र दिलेले आहे, तरी सुद्धा रसिकांना प्रश्न कळण्यासाठी प्रश्न सांगते, नीट लक्ष असू द्या. बुवांना माझा प्रश्न असा आहे की मदमरूची उंची किती? आणि बुवा तुम्हाला जर ह्याचं उत्तर ग्रंथा आधारे देता येत असेल तरच द्या, नाहीतर इथे येऊन रसिकांना काही सांगाल तर तसं चालणार नाही.
आता मी माझ्या पदाला सुरुवात करते, नीट लक्ष असू द्या. त्याचप्रमाणे साईश वेदांत सोहम जैतापकर यांच्याकडून 555 रुपयाचा पारितोषिक आलेला आहे. नाचमांडा आभारी आहे. जावई तुमच्या मनासारखा पसंत केलंय कॉलेजला, मला द्याल का हो परमिशन आमच्या दोघांच्या लव्ह मॅरेज. बघा बुवा चाल देते, नाहीतर इथे रसिकांना बरोबर तुम्ही काय सांगाल ते मला माहिती आहे. हा या बाईला घाई लागले लग्नाची म्हणून, तर बुवा चाल देते. आता पद घेते, सगळ्यांचं नीट लक्ष असलं बरं का. आला भिकारी त्या काळात काहीतरी बेत हा करायचा. आला भिकारी त्या काळांतरी मग काहीतरी बेत हा करायचा. दुसऱ्याची बायको पळवण्यासाठी का, दुसऱ्याची बायको पळवण्यासाठी का गेलास तुझ मारीच्या. दुसऱ्याची बायको पळवण्यासाठी का, अरे सनस बुवा, अहो सनस बुवा, दुसऱ्याची बायको पळवण्यासाठी का गेलास तुझ मारीच्या. बघा आधी पटवून येते, नाहीतर बुवा येतील तिकडून, मला वाटते तिकडेच आहेत कुठेतरी. हा तिकडनं येतील आणि हिथं उडी मारतील, काय बोलतेस म्हणून. तर बघा विषय कसा आहे, त्या सीतेला पळवून येण्यासाठी रावणाला मारीचा हा राक्षस जो आहे, तेव्हा तो रावण मारीच्या राक्षसाची मदत घेऊन त्या सीतेला पळवून नेतो. व एवढाच विषय आहे. तूच मारीच्या म्हणजे त्या मारीच्या राक्षसाला माझं सांगणं आहे की तू दुसऱ्याची बायको पळवण्यासाठी का त्याची मदत केलीस, का त्या रावणाची मदत केलीस. व एवढाच विषय आहे, नाहीतर गोवांना काहीतरी भलतच वाटेल. हा म्हणून काय म्हणायचंय, आला भिकारी त्या काळांतरी काहीतरी वेद हा करायचा. घेऊ ना पण नक्की बोला काहीतरी. दुसऱ्याची बायको पळवण्यासाठी का गेलास तुझ मारीच्या. आता भुवनाशी बोलले म्हणून बुवा तिकडनंच एंट्री कशी घेतील बघा, आनंद शिंदेसारखी अशी केस हलवत येते. हा बुवाची स्टाईल मला माहिती आहे. बुवाची स्टाईल हाय हटके, बुवाची स्टाईल हाय हटके. आणि बुवा जर दुसऱ्या बारीत फालतूपणा केलात, म्हणजे पहिल्या बारीत येऊन जर फालतूपणा केलात तर कुठं कुठं बारीक फटके ना लक्षात ठेवायचं. आधी सांगून ठेवते. म्हणून काय म्हणायचंय, दुसऱ्याची बायको पळवण्यासाठी का अरे गेलास तुझ मारीच्या. आला भिकारी त्या काळातरी, आला भिकारी त्या काळातरी काहीतरी वेद हा करायचा. दुसऱ्याची बायको पळवण्यासाठी का, दुसऱ्याची बायको पळवण्यासाठी का गेलास तुझ मारीच्या. दुसऱ्याची बायको पळवण्यासाठी का गेलास तुझ मारीच्या.
तेरा ध्यान लावली जटायूला त्याने उडवून आता सीता गेली अशी पंचवटी मध्ये जाऊन सीतेला पंचवटी मध्ये जाऊन सीतेला मोह कसा बघा पाडायचा दुसऱ्याची बायको पळवण्यासाठी का दुसऱ्याची बायको पळवण्यासाठी का गेलास तूच मारीच्या दुसऱ्याची बायको पळवण्यासाठी का गेलास तूच मारीच्या असा हट्ट भीतीने धरला तिला मोह सीतेच्या रक्षणासाठी वनकुटीत लक्ष्मणा थांबायला सांगून घेऊन बाण थांबायला सांगून घेऊन बाण पाठलाग केला हरणीचा दुसऱ्याची बायको पळवण्यासाठी का दुसऱ्याची बायको पळवण्यासाठी का गेलास तू दुसऱ्याची बायको पळवण्यासाठी का गेलास तू मारीच्या पळवण्यासाठी का व तुम्हाला बोलायचं नाही बरं का त्या रावणाला बोलते गेलास तुझ मारीच्या आजचा हा कार्यक्रम ज्याने आयोजित केलेला आहे तर त्याने अतिशय उत्कृष्ट असा हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे आणि सगळीच व्यवस्था अतिशय चांगली होती अगदी जेवणापासून सगळंच तर मंडळावरून एक गीत घेते आणि माझी पहिली बारी मी संपवणार आहे आपल्या भाईचा आलाय जमाना जो तो झालाय त्याचा दिवाना
बघा काय म्हणायचंय. नवरात्री 9 दिवसाला किती आनंद झालाय सणाचा. नवरात्री 9 दिवसाला किती आनंद झालाय सणाचा. जय महाराष्ट्र मित्र मंडळ गाजतोय. जय महाराष्ट्र मित्र मंडळ गाजतोय राजापूर गुरवाडीत. जय महाराष्ट्र मित्र मंडळ गाजतोय राजापूर गुरवाडीत. नवरात्री 9 दिवसाला नवरात्री 9 दिवसाला किती आनंद झालाय सणात. किती आनंद झालाय सणात. जय महाराष्ट्र मित्र मंडळ गाजतोय राजापूर गुरवाडी. जय महाराष्ट्र मित्र मंडळ गाजतोय राजापूर गुरवाडी. गेल्या आमंत्रण गावागावात सांगा गाजतोय गुरवाडीत. जय महाराष्ट्र मित्र मंडळ केले आणि आयोजित. गेल्या आमंत्रण गावागावात सांगा गाजतोय गुरवाडीत. जय महाराष्ट्र मित्र मंडळ केले त्यांनी आयोजित. साऱ्या भक्तांना साऱ्या भक्तांना केला दानशील राशील त्याच्या मनात. साऱ्या भक्तांना केला राशील त्याच्या मनात. जय महाराष्ट्र मित्र मंडळ गाजतोय राजापूर गुरवाडीत. 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 तर अशा प्रकारे मी माझी पहिली वारी ती संपवत आहे आणि बुवांना पहिल्या वारीसाठी शुभेच्छा देते. सुनील शेट्टे यांच्याकडून 100 रुपयाचा पारितोषिक आलेला आहे. नाचमान आभारी आहे. आणि जाण्याच्या आधीच बुवांना सांगते, बुवा पहिली वारी अगदी शास्त्रात केलेली आहे. तर बघा, जर तुम्ही पहिल्या वारी देऊन जास्त काय बोललात तर वैदेशालाची गाणे एवढं लक्षात ठेवायचं किशोर बुवा. हा, आताचा आनंद इथे येऊन करायचा नाहीये. नाहीतर आधीच सांगितलंय तुमची स्टाईल हायले हटके आणि बुवाच्या वर ते फटके. हा, तर बघा मी माझी पहिली वारी संपवते आणि बुवाने पहिल्या वारीसाठी शुभेच्छा देते.